नमस्कार सर्वांना. मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे रविवार आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि सकाळची सगळी कामं आवरून झालेली आहेत. आता उशीर झाला. रविवारी सगळी कामं आवरायला तसा उशीरच होतो कारण सगळं निवांत असतं. सुट्टी असते तर मग सगळं निवांतच चालू असतं. नंतर कामं तर सगळी आवरलेली आहेत माझी आणि थोडंसं आम्हाला बाहेर जायचं होतं, म्हणजे गेस्ट आहेत त्यांच्याकडे जायचं होतं आणि तिथं तर काही मी व्हिडिओ घेणार नाही आहे. पण म्हणजे जाता जाता म्हणजे आवरून झालं होतं आणि आता जाता जाता रस्त्यामध्येच स्वामींचं केंद्र पण आहे आणि गजानन महाराजांचं मंदिर पण आहे. त्याच्यामुळं आम्हाला दोन्ही पण ठिकाणी म्हणजे आम्ही या रूटने आलो तर नेहमी केंद्रात पण जातो आणि गजानन महाराजांना पण जातच असतो. नेहमीचंच आमचं डेली रुटीनचा भागच आहे की स्वामींच्या केंद्रात आणि गजानन महाराजांना या रूटवर आलो तर आम्ही नेहमी जातच असतो. आणि तसं तर मग अगोदर स्वामींच्या केंद्रात आलो. म्हणजे हे केंद्र सर्वात मोठं केंद्र आहे इथलं आणि प्रत्येक म्हणजे सेवा इथं घेतली जाते. आणि मी तसं माझा म्हणजे जेव्हा चॅनल सुरू केलं होतं तेव्हा हे मंदिर म्हणजे हे केंद्र गजानन महाराजांचं मंदिर तुम्हाला दाखवलं होतं. म्हणजे माझं जुनं व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला दिसेल की मी हे केंद्र गजानन महाराजांचं मंदिर सर्व दाखवलं होतं. त्याच्यानंतर आतमध्ये गेलो आम्ही. महाराजांचं इथं कंटिन्यू म्हणजे सेवा चालू असते, दिवसभर सेवा चालू असते. त्रिकाल आरती पण असते या केंद्रात आणि दिवसभर म्हणजे स्वामींचं नामस्मरण जप म्हणजे जप लिहितात, वाचतात. परत म्हणजे बरीच सेवा इथं स्वामी चरित्राचं वाचन वगैरे कंटिन्यू दिवसभर सुरू असतं. आणि त्याच्यानंतर आरवनी नाहोंनी पण छानपैकी दर्शन घेतलं स्वामींचं. महाराजांना मुजरा केला आणि आरवला पण आवडतं केंद्रात यायला कारण तो बघतो घरातलं वातावरण, घरातली सवय लागली त्याला. नंतर मी पण स्वामींना मुजरा केला आणि स्वामींचं मनापासून दर्शन घेतलं. म्हणजे इथं आलं ना एक एनर्जी मिळते असं मला तर वाटतं की आपल्याला ऊर्जा मिळत असते. मला माहीत नाही काय होतं काही नाही, पण इथं आलं ना असं वाटतं की आपण आपल्या घरी आलो आहे असं मला तर नेहमी वाटत असतं. नंतर स्वामींचं बघा असा दरबार आहे स्वामींचा, खूप सुंदर आहे आणि इथं आलं ना असं जावंसं वाटत नाही घरी, इतकं छान वाटतं. आणि हा आमच्या डेली रुटीनचा भाग आहे. स्वामी आमच्या आयुष्यात डेली आहेतच म्हणजे. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे जरा वेळ बसलो तिथं. नंतर औदुंबराला प्रदक्षिणा घेतली आम्ही. तर स्वामींचं स्थान म्हणजे मी सांगू शकत नाही आमच्या आयुष्यात. आमचं जसं दिनचर्या आहे तसंच स्वामींचं पण आमच्या आयुष्यात दिनचर्येचं स्थान आहे. म्हणजे आमच्या जीवनाचा खूप महत्त्वाचा भाग आहेत स्वामी आणि याचा माझा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळं. आणि नंतर मग असं बघा सूर्यास्त आम्ही बाहेर आलो तर असा सूर्यास्त 5:30 पावणे 6 झाले होते आणि असा सूर्यास्त व्हायला म्हणजे सुरू झाला होता आणि इतकं सुंदर सूर्यनारायणांचं दर्शन झालं बघा. असं शहरात लवकर होत नाही पण आज छान झालं. तिथून आम्ही गजानन महाराज मंदिरला आलो. तसं तर आज आम्हाला बाहेर जायचं होतं, थोडंसं गेस्ट आहेत आहोंचे मित्र, ते बऱ्याच दिवसापासून आम्हाला बोलवत आहेत आणि जाणं होत नाही आहे. त्याच्यामुळं आज आम्ही म्हणजे ठरवलंच होतं आहोंनी की जायचंच म्हणून. आणि तसंही दिवसभर आज म्हणजे घरीच होते आहो, पण मग जाऊया म्हटले. आणि तिथं काय गेस्टकडं मी काही एवढं व्हिडिओ घेणार नाही आहे त्याच्यामुळं इथं. नंतर बघा मंदिर असं बाहेरून आहे, गजानन महाराजांचं मंदिर इतकं छान आहे. त्याच्यानंतर आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. नंतर सांगायचं म्हणजे आज इतकं छान झालं की आम्ही गजानन महाराज मंदिरला आलो वरती आणि आता पालखी सोहळा चालू आहे. म्हणजे सर्व देवांच्या पालख्या आता पंढरपूरला चालल्या आहेत. तर त्याच्यामुळं काय आहे, इथलं वरचं विठ्ठल रुक्मिणीचं जे मंदिर आहे ते म्हणजे त्याचा दरवाजा उघडा आहे. असा शक्यतो कधीच नसतो, फक्त संक्रांतीला असतो. आणि आज म्हणजे लकीली गजानन महाराजांचा जो विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे वरचं त्याचा दरवाजा उघडा आहे आणि ती बघा तिथं ट्रान्सपरंट ग्लास आहे. तिथून खालचे गजानन महाराज, खालच्या तळमजल्यावरचे गजानन महाराज दिसतात. आणि आज खरंच इतकं छान फर्स्ट टाईम असं दर्शन झालं की दरवाजा उघडा आहे. आणि तिथं विणा पण घेतलेला होता कारण की पालखी सुरू आहे, पालखी सोहळा सुरू आहे. म्हणजे सर्व देव आता पंढरपूरकडे चाललेले आहेत. आणि हे बघा असं मंदिर आहे. मी दाखवलं आहे अगोदर पण व्हिडिओमध्ये. खूप सुंदर ह्या म्हणजे मंदिराचं नक्षीकाम अगदी कोरीव आहे आणि इतकं छान वाटतं इथं पण आल्यावर ना, फ्रेश वाटतं, असं उठावंच वाटत नाही, एकदम थंडगार आणि इतकं छान वाटत असतं. आणि आम्ही पण बसलो जरा वेळ म्हणजे. तसं तर म्हणजे रविवार असल्यामुळं सगळं निवांत चालू होतं. आणि इथून परत आम्ही बाहेर आलो तर इथं पण बघा असं सूर्यास्ताचं इतकं छान दर्शन झालं. आणि कसा वाटला व्हिडिओ तो नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
श्री स्वामी समर्थ.